हॅलो गाईज, मी शिवकन्या युताय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि जे काही द हिंदूचं आजचं आर्टिकल आलेलं आहे ते मी तुम्हाला त्याचा मराठीमध्ये ॲनालिसिस करून सांगणार आहे। आणि जे काही आजचा दिनांक आहे 14 जुलै 2020 आहे। आणि सर्वप्रथम मी सॉरी बोलते, कारण की मला मध्ये 2-3 दिवस लेक्चर घेऊन येता आलं नाही, कारण की माझ्याकडे टाईम मॅनेजमेंट मला करता आली नाही, कारण की PPT बनवणं त्यानंतर लेक्चर रेकॉर्ड करणं यासाठी मला टाईम मॅनेज करता आलेला नाही आहे। आणि त्याचनंतर मलाही खूप इच्छा आहे की जे काही माझ्याकडे ज्ञान आहे, जे काही मला पेपर रीड करताना जेवढे काही प्रॉब्लेम सुरुवातीला झाले ते तुम्हाला होऊ नये किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजावं असं मलाही वाटतं। बट थोड्याशा कारणास्तव मी तुम्हाला ते लेक्चर रेकॉर्ड करून नाही देऊ शकले, त्याबद्दल सॉरी। आणि जे काही आपले आजचे आर्टिकल्स आहेत ते खूप सुंदर आर्टिकल आलेले आहेत। आणि मी यामध्ये कालचं आर्टिकल घेतलेलं आहे जे की अति महत्त्वाचं आहे, जे की आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळे तिथले जे काही प्रश्न असतील ते कव्हर होऊ शकतात आपले, त्याच्यासाठी मी कालचं आर्टिकल घेतलेलं आहे। आणि आर्टिकल खूप सुंदर आणि छान आहेत, तर ते दिसण्याच्या हेतूने नव्हे तर जे काही आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे काही प्रोडक्टिव्ह माहिती हवी असते त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आर्टिकल्स आहे। तर चला आपण त्याला स्टार्ट करूयात। जे की पहिलं आर्टिकल आहे तर ते एक इंटरनॅशनल सोलार अलायन्सवरती, म्हणजे त्याच्यावरती डिरेक्टली नाही म्हणू शकत पण तिथे कुठेतरी त्याला कोरिलेट करतं। आणि जे काही त्याच्याविषयी अजून मी तुम्हाला 4-5 इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगणार आहे जे की आर्टिकलमध्ये दिलेले नाही आहेत, फक्त इंटरनॅशनल सोलार अलायन्स इतकंच नाव आलेलं आहे। तर जे काही आहे त्याचं थोडं आपण आधी बघूयात की ॲक्च्युअल काय आहे, तर त्याआधी आर्टिकल काय आहेत हे थोडंसं इंट्रो बघून घेऊयात। की जे की म्हणतो आपण इंडियाची जी काही सोलार स्ट्रॅटेजी आहे तर ती पॉवर जी काही आपल्याला एनर्जी पाहिजे असते तिथं सोलार स्ट्रॅटेजीमधून आपण ती आपली नीड पूर्ण करू शकतो। तर जी काही इंडियाची सोलार स्ट्रॅटेजी आहे ही, तर जी काही आपण बेस्ट म्हणतो ग्लोबली, तर ग्लोबली ही टॅप करू शकतो आणि जे काही आपल्याला लोकली आपल्याला लोकांसाठी अवेलेबल करू शकतो, जे की आपल्याला आपण बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो तर ते कुठेतरी कमी होईल, तर आपल्याला आपली जी काही स्वतःची इकॉनॉमी आहे त्याच्यासाठी याचा फायदा होईल आणि आपण याला एक्सपोर्टही करू शकतो। तर हे झालं आर्टिकल विषय दिलेला आहे। तर जे काही आपण म्हणतो की इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे तर ते कोणकोणत्या कंट्रीसाठी आहेत ते बघूयात। तर सर्वप्रथम जे काही टॉरिड झोन हा जो काही मॅप आहे, तर मी तुम्हाला इथे मॅप दाखवलेला आहे, तो वर्ल्ड मॅप आहे। तर टॉरिड झोन कोणता असतो, तर जे काही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, ज्याला आपण कर्कवृत्त आणि मकर वृत्त म्हणतो, की ह्या ज्या 2 रेषा असतात त्याच्यामधले जे काही देश आहेत तर ते ह्या पट्ट्यामध्ये दाखवलेले आहेत, त्याला टॉरिड झोन म्हणतात। तर या जे काही पट्ट्यातले जे म्हणतो आपण, तर तिथले जे काही कंट्री असतील तेही त्याचे मेंबर असतील आणि कोणते मेंबर असतात काय हे पुढे बघूच यात आपण। तर जे काही आपण म्हणतो इंटरनॅशनल सोलार अलायन्स, त्याचं जे काही ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर आपण प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर जे काही सोलार एनर्जी आहे तर ती एफिशियंटली एक्सप्लॉइट करणं आणि जे काही फॉसिल फ्युएल्स आहे, जे काही जीवाश्म इंधन म्हणतो आपण, त्याने कुठेतरी म्हणजे इन्व्हायरमेंटला हार्मफुल आहे ते कधीतरी संपणारे आहेत, तर त्याचं काही डिपेंडन्स आहे तो कमी करणे, तर याचं एक प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे की आपल्या इंडियासाठी जे काही प्राऊड फिलिंग म्हणतो आपण, सगळ्यात महत्त्वाचं की जे काही इंटरनॅशनल हेडक्वार्टर जे असणं, तर ते फर्स्ट टाइम आपल्या इंडियामध्ये एखाद्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर इंडियामध्ये आहे। तर ते कुठे आहे, गुरुग्राम हरियाणा इथे ते हेडक्वार्टर आहे। आणि हे कधी फाउंड केलेलं आहे, तर 30 नोव्हेंबर 2015 या दिवशी ते फाउंड केलेलं आहे। आणि त्याच्यात फाउंडेड मेंबर कोण होते, तर पॅरिस फ्रान्स तिथे फाउंडेड केलेलं आहे। आणि इंडियाचं जे काही म्हणतो आपण इंडियाचा फाउंडर मेंबर आहे। तर जे काही मेंबरशिप असेल तर त्याच्यात कुणाला मेंबरशिप असेल, तर जे काही ऑल युनायटेड नेशनचे मेंबर आहेत ते मेंबरशिप घेऊ शकतात। आणि जे काही लीडर आहेत ते इंडियन पर्सनॅलिटी आहे, उपेंद्र त्रिपाठी हे ते लीडर आहेत। त्याच्यानंतर जर फाउंडर बघितलं तर कोण आहे, तर इंडियाचे जे काही त्यावेळेला नरेंद्र मोदी, सध्याही आपल्या जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदीच आहे गव्हर्नमेंटमध्ये, बट त्यावेळेसही 2015 साली हे जेव्हा इनॉग्रेट करण्यात आलं होतं, जेव्हा फाउंड करण्यात आलं होतं, तेव्हाही नरेंद्र मोदी होते आणि फ्रान्कोइस हॉलंडे जे की फॉरेनर आहेत, हे 2 व्यक्तींनी मिळून हे याचा फाउंडिंग केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जे काही आपण आता ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये दिलेलं आहे
तर आपलं जे काही रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी म्हणतो, तर जे काही आपले ॲम्बिशन्स आहेत, तर जे काही 2022पर्यंत आपलं एक ॲम्बिशन आहे की 175 गिगावॅट जी आहे, तर आपल्याला इतकी एनर्जी आपल्याला जी काही रिन्युएबल म्हणतो ती आपल्याला स्टोअर करायची किंवा इन्स्टॉल करायची. तर त्याच्यामध्ये 100 गिगावॅट ही सोलार एनर्जी आहे. तर जे काही आपल्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे ते पूर्णपणे सोलार विषयीच आहे, तर तो सोलारमध्ये बघूयात आपण. आणि जे काही 60 गिगावॅट असेल ती विंड एनर्जी. त्याच्यानंतर 10 गिगावॅट बायो पॉवर्स, म्हणजे यामध्ये कोणते येणार, तर आपण जे की बायोगॅस म्हणतो तेच. त्याच्यानंतर जर आपण एखादा प्लांट्स बघितलं तर प्लांटपासून कुठेतरी ऑइल फॉर्म करून जे काही प्रदूषण करणार नाही असं ऑइल फॉर्म करून त्याच्यापासून आपण पॉवर जनरेट करू शकतो, ते झालं बायो पॉवरमध्ये येतं. आणि 5 गिगावॅट जे हायड्रो पॉवर आहे, तर हायड्रो पॉवरमध्ये काय, जे की टायडल एनर्जी की लाटांपासून विद्युत निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर जे काही मोठे मोठे धरण असतात, डॅम असतात, त्याच्यातून जलविद्युत, आपण त्याला म्हणतो जलविद्युत निर्मिती केली जाते. हे झाले स्मॉल हायड्रो पॉवर्स. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तर 175 गिगावॅट आपल्याला रिन्युएबल एनर्जी आपल्याला प्रोड्यूस करायची होती 2022पर्यंत. आणि हे आपलं एक ॲम्बिशियस टार्गेट होतं जे की आपल्याला 2022पर्यंत अचीव करायचं होतं. आणि का, तर 75वी आपण आपले जे काही भारत स्वातंत्र्य होतं त्याला 75 वर्ष पूर्ण होतात, त्या धर्तीवर आपण हे टार्गेट ठेवलेलं होतं. बट जर त्याला बघायला गेलं तर आपल्याला आर्टिकलमध्ये अजून पॉईंट आपले क्लिअर होत जातील. तर जे काही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत, तर यांनी जे काय म्हणतो आपण इकॉनॉमी, जे काही एव्हरीडे लाईफमध्ये आपल्याला पॉवरची गरज आहे आणि जे काही इकॉनॉमीमध्ये चांगल्या प्रकारे भर घालू शकते, तर त्याच्यासाठी एक रिझॉल्व केलेला आहे. आणि जे काही फ्युचरमधली ग्रीन डील असेल तर ही काही वेलकम स्टेप म्हणता येईल आपल्याला. तर जे काही मध्य प्रदेशमध्ये लास्ट वीकमध्ये एक प्रोजेक्ट इनॉग्रेट केला जो की 750 मेगावॅट गिगावॅट नाही, तर जो काही फोटोवोल्टिक प्रोजेक्ट होता तो रेवा इथे त्यांनी इनॉग्रेट केलेला आहे. तर जे काही म्हणतो आपण आत्मनिर्भर भारत, तर त्या अंतर्गत सेल्फ रिलायंट इंडस्ट्रियलायझेशन केलेलं आहे आणि ग्रेटर रिलायन्स ऑन सोलार पॉवरवरती असणार आहे. तर या धर्तीवरती हे इथे आपल्याला आर्टिकल आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर जे काही डोमेस्टिक सोलार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहे त्या बिल्डअप इथेच झालेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जे काही क्वालिटी फोटोव्होल्टिक सेल्स असतात तेही आपल्याला इथे जास्त प्रमाणात ते डिलिव्हर करणं किंवा त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही असोसिएटेड इक्विपमेंट्स असतात ते त्याचे जे काही मॉड्यूल्स असतात तेही आपल्याला सेल्फ रिलायंट म्हणतो ते इथेच कुठेतरी आपल्याला बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आपण त्याचं बेसिक्स बघितलं तर इंडियाची इन्स्टॉल्ड बेस कॅपॅसिटी किती आहे सध्याची जर बघितली आपण ग्रीन पॉवरची, तर 35 गिगावॅट इतकी आहे. आणि जर कोविड-19च्या या परिस्थितीमुळे इतकं मोठं संकट उद्भवलेलं आहे, जर आपण 2024पर्यंत जर बघितलं जे की आपलं 100 गिगावॅट जे टार्गेट आहे सोलार एनर्जीचं, त्याच्यातलं जर बघितलं तर फक्त आपलं 50 गिगावॅट इतकंच पूर्ण होणार आहे 2024पर्यंत. कारण कोविड-19ची इतकी मोठी महामारी आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी हे डेफिसिट होताना दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर जर हा 5 वर्षापूर्वी हा गोल सेट केलेला होता, जिथं पॅरिस ॲग्रीमेंट जी की पॅरिस समिट होती तिथं पॅरिस ॲग्रीमेंट ऑन क्लायमेट झालेलं होतं आणि त्याच वेळेला आपण हे एक गोल सेट केलेलं होतं 2022पर्यंत सोलार पॉवरमध्ये आपल्याला 100 गिगावॅट एवढी एनर्जी इन्स्टॉल करायची आहे. तर आपल्याला ह्या मोठ्या संकटामुळे कुठेतरी ते आता डेफिसिट होताना दिसेल किंवा आपलं पूर्ण होणार नाही. त्याच्यानंतर जर बघितलं आपण कंबाईन याला फॅक्टर कोणता अजून इन्फ्लुअन्स करतो, तर जे काही लो डोमेस्टिक सेल मॅन्युफॅक्चरिंग आहे, आपल्याकडे जे काही ते बॅटरी जे असतात त्याच्यासाठी जी काही एनर्जी त्यात साठवून ठेवली जाते केव्हा ती, तर त्याचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी असते ती फक्त आपल्याकडे लास्ट इयरला बघितली तर 3.1 गिगावॅट इतकीच होती. म्हणजे आपल्याकडे जर एनर्जी प्रोड्यूस झाली तरी पण त्याला साठवायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे. आणि का, तर आपण मोठ्या प्रमाणात जे हेवीली आपण चायनावरती आपण डिपेंडंट होतो, त्यांच्याकडून आपण जे काही सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे ती मागवायचो. त्याच्यानंतर आता जर बघितलं आपल्याला तर जे काही ॲग्रेसिव्ह ऑफिशियल पॉलिसी आहे, जे काही चायना आणि इंडियाचं आपल्याला माहीत आहे की जे की लडाख, जे की ईस्टर्न लडाख म्हणतो, तिथे जे काही आपले घुसखोरी चालू आहे, जे काही सध्याचे इन्सिडन्सेस चालू आहे, क्रायसिस चालू आहे, त्या धर्तीवर कुठेतरी ज्या काही पॉलिसीज आहेत त्या ॲग्रेसिव्ह पॉलिसीज झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जे की आपण बघितलं तर चायनाची स्टोरी जे काही त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते कॅपॅबिलिटी 1990मध्ये का वाढली, त्याचे रिझन काय आहेत,
तर जे काही ॲक्टिव्ह गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी जे काही व्हर्च्युअल डॉमिनन्स आहे त्याला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर जी काही टॉप टेक्नॉलॉजी आहे ग्लोबली त्याला आयडेंटिफाय केलं आणि ते ॲक्वायर केली. त्याच्यानंतर जे काही क्रिटिकल रॉ मटेरियल लागतं, जे काही आपल्याला प्रोड्यूस करायचं असतं त्याच्यासाठी, तर त्यांनी ते इम्पोर्ट केलं. त्याच्यानंतर जर एक्झाम्पल बघायचं झालं कोणतं आहे त्याच्यात, तर पॉलिसिलिकॉन हे जे मटेरियल आहे त्यांनी ते इम्पोर्ट केलं. त्याच्यानंतर जे काही सोलार मॅन्युफॅक्चरर्स आहेत बाहेरील त्यांनाही त्यांनी ॲक्वायर केलेलं आहे. त्याचबरोबर जे काही थर्ड कंट्रीमध्ये जाऊन ते इन्व्हेस्ट करायचे, त्याच्यामुळं त्यांची जी काही म्हणतो पण मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटी आहे ती कुठेतरी स्टेडी म्हणजे डिरेक्टली कुठेतरी वाढलेली आहे. आणि त्यांनी त्यात काय केलं, जे काही डोमेस्टिक मार्केट आहे त्यांना जास्त प्रेफरन्स दिला, तिथंच त्यांचं ग्रेट इम्पॉर्टन्स त्यांनी डेव्हलप केलं आणि जे काही एक्सपोर्ट आहे त्याला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिथलं जे काही मॅन्युफॅक्चरिंग जे काही कॅपॅबिलिटी आहे त्या कुठेतरी वाढल्या. त्याच्यानंतर जर आता आपण बघितलं तर ही जी काही इतकी मोठी महामारी आलेली आहे तर आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. तर आपण एक ग्रीन डीलचा प्लॅन तयार करू शकतो, जे की इंडिया करू शकतो. कशाच्या धर्तीवर, जे काही युरोपियन युनियन आहे तर त्यांनी स्वतःला कमिटेड केलेलं आहे त्या धर्तीवर आपण ग्रीन डील प्लॅन करू शकतो. तर जे काही युरोपियन युनियन आहे तर त्याचा जो काही प्लॅन आहे तो काय आहे, तर जी काही फ्युचर ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट आहे तर ती इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीचा ऑब्जेक्टिव्ह पुढे ठेवून केली जाईल, की इन्व्हायरमेंटला जास्त प्रमाणात हार्म होणार नाही या गोष्टी पुढे ठेवून केली जातील. आणि ती पर्टिक्युलरली बघायचं झालं तर कशात, जे काही एनर्जी प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये, आणि जे काही कोल म्हणतो, जो काही कोळशाच्या माध्यमातून जी काही विद्युत निर्मिती केली जाते त्याला कुठेतरी बंद करण्यापेक्षा कमी करणार. आणि त्याच्यामुळे जे काही लॉसेस होतात, प्रदूषण होतं, त्याच्यानंतर ते काही जीवाश्म इंधन आहे त्याच्यामुळे जे काही गोष्टी वाईट परिणाम होते ते कुठेतरी कमी होतील. त्याच्यानंतर जर पुढचा पॉईंट बघितला तर इंडियासाठी याच्यापेक्षा टाईम चांगला असू शकणार नाही. आताचा टाईम खूप चांगला आहे. जे काही आपली सोलार एनर्जी आहे त्याला स्ट्रॅटेजिक सेक्टर आहे, त्याला पण जास्त प्रमाणात आपण कुठेतरी त्याला वेटेज देऊ शकतो. जसं की आपण सध्या जास्त डिफेन्स सेक्टरला वेटेज देत आहोत, त्याच प्रमाणात जर वेटेज आपण एनर्जी सेक्टरला दिलं तर आपण एक चांगले एनर्जी सेक्टर आपलं उभारून येऊ शकतं. आणि जर इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जे की आपण सुरुवातीलाच त्याचं जे काही थोडंसं इंट्रो आहे ते बघितलेलं आहे, त्याचं जे काही आर्किटेक्ट आहे, जे काही आपण म्हणतो फाउंडेशन आहे, तर ते जेव्हा होतं तर लॉन्चिंग होतं तर 120 नेशन त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेले होते. त्याच्यानंतर त्यामुळे आपल्याला इंडियाला काय करणं गरजेचं आहे, एक लीडरशिप त्यावेळी दाखवली, तर आताही कुठेतरी लीडरशिप निभावणं गरजेचं आहे. तर जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे, जे की सोलार फोटोवोल्टिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुठेतरी मॅन्युफॅक्चर करणे आणि लो आणि मिडल इन्कम कंट्रीज आहेत त्यांना कुठेतरी तो एक्सपोर्ट करणं, कमी किमतीमध्ये त्यांना ते एक्सपोर्ट करणं, इथे आपण लीडरशिप दाखवू शकतो. त्याच्यानंतर जी काही की रिक्वायरमेंट आहे, जे काही इंटिग्रेटेड पॉलिसीज आहे, तर त्याच्यासाठी ज्या काही की रिक्वायरमेंट्स आहे तर त्याच्यासाठी कोणत्या आहे, तर जे काही इंटिग्रेटेड पॉलिसीज आहे तर त्याला गव्हर्नमेंटनी किंवा स्टेटनी फुली सपोर्ट करणं गरजेचं आहे. ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्यांना लो कॉस्ट फायनान्सिंग करणे आणि त्यांना फुल जे काही हेल्प करणे, ज्या फॅसिलिटीज आहेत त्या अवेलेबल करून देणे, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्याच्या दोन्ही गोष्टी आहेत तर चायना ऑलरेडी करत आहे, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण आता पुढचा पॉईंट बघितला तर जे काही फॉरवर्ड लुकिंग प्रोग्राम म्हणतो आपण, तर सोलारमध्ये कुठेतरी इनोव्हेटिव्हली करता येऊ शकते, जे सध्याचा एमर्जिंग ट्रेंड आहे. तर न्यू टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये काय इन्क्लूड करता येईल, की सोलार इनोव्हेटिव्हली त्याच्यात न्यूवर टेक्नॉलॉजीज आपल्याला इन्क्लूड करता येतील, जे की फोटोवॉल्टिक विंडोज आणि रूफ टाईल्स फॉर बिल्डिंग्स असतात त्या कुठेतरी डेव्हलप करणं नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मल्टी रोल अर्बन स्ट्रक्चर असतं ते डेव्हलप करणं, जे की अर्बन ठिकाणी आपण ते जे काही सोलार पॅनल असतात ते लावून आपण त्याची विद्युत निर्मिती किंवा जे काही म्हणतो आपण ऊर्जा निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर जे काही रेसिडेन्शियल एरिया आहे त्याचा ग्रेटर चांगल्या प्रमाणात यूज करून घेऊ शकतो. त्याचबरोबर जे काही कमर्शियल बिल्डिंग्स असतात तिथे आपण जास्त मोठ्या प्रमाणात सोलार पॅनल जे आहे ते तैनात करू शकतो किंवा तिथे लावू शकतो आणि आपण एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. तर त्यासाठी रॅपिड प्रोग्रेस खूप गरजेचे आहे, रिक्वायर आहे. आणि त्याच्यासाठी जे काही डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांच्यात कुठेतरी कॉम्पिटिशन निर्माण करा. याने काय होईल,
तर जे काही डोमेस्टिक कॉम्पिटिशन निर्माण केली, तर जे काही कॉम्पिटिटर आहेत तर ते स्वतःच तिथे कॉम्पिटिशन करून जे काही डोमेस्टिक मार्केट आहे ते उभारीस येईल आणि त्यानंतर तिथे चांगल्या प्रकारे जी काही डोमेस्टिकली रिक्वायर पूर्ण होऊ शकते. तर हे झालं आपलं आर्टिकल फर्स्ट. आता आपण जे काही आर्टिकल आहे ते सेकंड आर्टिकल बघूयात. तर तेही खूप छान आहे, ते आजचं आर्टिकल आहे. तर मी ते तुम्हाला चांगलं समजावून सांगते. तर जे काही गव्हर्नमेंट आहे तर त्यांना काय करणं गरजेचं आहे, तर जी काही जनता आहे त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. जर आपण बघितलं तर जे काही इतकी मोठी पॅन्डेमिक आलेली, इतकी मोठी महामारी आलेली आहे, तर आपले जे काही गव्हर्नन्स इन्स्टिट्यूशन आहेत तर त्याच्यात कुठेतरी फ्लॉज आहे, जे काही कमतरता आहे ते दिसून येतं. त्याच्यामुळे इतके मोठे हे जे काही आपल्याला महामारी आलेली आहे आणि याच्यासाठी बेटर वे कोणता आहे, तर जे काही ह्युमॅनिटीला काही चॅलेंजेस फेस करत आहे तर आपण ते कुठेतरी ओव्हरकम करणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी जे काही पीपल्स आहे त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. त्याचनंतर जर बघितलं तर जे काही गव्हर्नन्स सिस्टीम आहे तर ती ऑल लेवलला कुठेतरी आपल्याला स्ट्रेस झालेली दिसतीये. जर ग्लोबल लेवलला बघितलं तर जी काही जागतिक आरोग्य संघटना आहे, ज्याला WHO म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, ती कुठेतरी फेल झालेली आहे. त्यांनी ही जी काही महामारी आहे जास्त लवकर इन्फॉर्म करायला हवं होतं, त्यांनी तितक्या लवकर इन्फॉर्म केले नाही. त्यामुळे ही प्रत्येक ठिकाणी ही जी काही महामारी आहे ती प्रत्येक ठिकाणी आहे. नॅशनली बघितली आपण तर जगाचा कोणताही देश असा नाही आहे का त्या देशामध्ये कोविड-19 नाही आहे. सगळीकडे कोविड-19 हा आजार पसरलेला आहे. आणि लोकली तर ज्या काही सगळ्याच इन्स्टिट्यूशन्स आहेत आपल्याला असं कुठेतरी म्हणता येईल की त्यांना हे व्यवस्थित त्यांनी टॅकल केलेलं नाही आहे. जे काही आर्किटेक्चरल फ्लॉज म्हणजे जे काही बनवत होते त्याच वेळेला कुठेतरी याच्यामध्ये फ्लॉज दिसून येतात. त्यांची काही डिझाईन क्रिएट करायची होती तेच ब्रेकडाऊन करतायत सब सिस्टीम. जर एखादी गोष्ट मॅनेज करायला गेली तर ती कुठेतरी दुसरी सिस्टम ब्रेकडाऊन होती. त्यामुळे तर बघितलं तर हेल्थ केअर, लॉजिस्टिक, बिझनेस, फायनान्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन या सिस्टीम आहेत, सब सिस्टीम, ह्या कुठेतरी ब्रेक होताना दिसते. आपण एखादी सिस्टीम जरी यामध्ये जर आपण व्यवस्थित करायला गेलो तर जर ही कॉम्प्लेक्सिटी आहे तर ही जी काही हँडल करायची आहे आणि आपण म्हणतो जी काही कॉम्प्लेक्सिटी आहे ती हँडल करायची, जी काही सब सिस्टीम आहे ते गव्हर्नमेंटच्या कुठून तरी डोक्यावरून जाते असं वाटायला लागलेलं आहे. आणि जे काही सोल्युशन बघितलं आपण याला तर जे काही सब सिस्टीम आहे त्याला एक सब सिस्टीमला आपण जर सोल्युशन शोधायचा प्रयत्न केला किंवा ते सोल्युशन आपण इम्प्लिमेंट करत असू तर दुसरी जी सब सिस्टीम आहे तिथं कुठेतरी बॅकफायर होतं. आणि याचं एक्झाम्पल आपण बघू शकतो. जे लॉकडाऊन केलं तर कुठेतरी हेल्थ क्रायसिस आलेला आहे, त्याच्यासाठी लॉकडाऊन केलेलं होतं. भरपूर 4-5 वेळेला लॉकडाऊन्स केलेले आहेत. आणि त्यानंतर ही परिस्थिती आपल्याला वाटलं कुठेतरी एका वाटेवरती येईल, वेगवेगळ्या वळणावरती येईल. बट त्यामुळे झालं काय, जे इकॉनॉमिक डिस्ट्रेस आहे तो मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे आपण कुठेतरी एका सिस्टीमकडे बघायला गेलो तर दुसरी सिस्टीम कुठेतरी डिस्ट्रेसमध्ये गेल्याचं आपल्याला जाणवेल. त्याच्यानंतर जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं डायव्हर्जन झालेलं आहे. जे की कोविड-19ला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस लागलेले आहे. तर जो काही बाकीकडे खर्च करायचा होता तो कोविड-19वरती खर्च करण्यात आला आणि त्याच्यामुळे वनरेबिलिटीज इन्क्रीज झालेल्या आहेत. जे की अदर डिसीजेस असतात ते कुठेतरी त्याच्या डेथ्स वाढलेल्या आहेत, त्या जे की सर्व फोकस कोविड-19वरती गेल्यामुळे. आणि इवन जर बघितलं आपण तर माल न्यूट्रिशियस इन मेनी पार्ट झालेलं, जे काही इंडियाचा खूप मोठा पार्ट आहे तिथे माल न्यूट्रिशन झालेलं आहे. माल न्यूट्रिशन म्हणजे काय, तर जास्त ओव्हर इटिंग किंवा कमी इटिंग, जास्त खाणे किंवा कमी खाणे, जे काही न्यूट्रिशियस असतात त्याच्या हेतूने बघितलं तर कुणी आपल्याला बारीक दिसेल, कुणी जाड दिसेल, हे झालं माल न्यूट्रिशन. बॅलन्स डाएट नसतं, याला आपण माल न्यूट्रिशन असे म्हणतो. त्याच्यानंतर जे काही मिसमॅच झालेलं आहे इव्हिडेंटमध्ये जर बघू शकतो, जे काही ह्युमन सिव्हिलायझेशन आहे तर ती एक बेटर इन्स्टिट्यूशननं इव्हॉल्युशन केलेलं आहे. ह्युमन सिव्हिलायझेशननं जे काही पब्लिक अफेअर्स असतात त्याच्यासाठी कुठेतरी बेटर इन्स्टिट्यूशन व्हावे पब्लिक अफेअर्ससाठी म्हणून इव्हॉल्युशन करण्यात गेले. त्याच्यानंतर बघितलं तर उदाहरणार्थ आपण बघू शकतो पार्लमेंटरी डेमोक्रेसी. जर बघितलं तर ही खूप आत्ताच्या पिरियडमधली असेल पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. त्याच्यानंतर पहिलं जर बघितलं तर लिमिटेड लायबिलिटी बिझनेस कॉर्पोरेशनला ह्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमुळे आलेले आहेत. 400 वर्षापूर्वी अशा काही गोष्टी होत्या का, तर ऑफकोर्स नव्हत्या या गोष्टी. त्याच्यानंतर जर ग्लोबल गव्हर्नन्स बघितलं आपण तर जे काही युनायटेड नेशन आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे तर हे 100 वर्षापूर्वी एक्झिस्टच नव्हत्या, म्हणजे इथे त्या प्रेझेंटच नव्हत्या. जर ह्या
जे काही पब्लिक अफेअर्स असतात त्याच्यासाठी क्रिएट करण्यात आलेले आहेत. आणि जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत तर जे काही आपल्याला वाटते की ते कुठेतरी ह्युमन सोसायटीज आहे तर त्यांची जे काही आउटकम्स असतात, त्यांचे सिटिझन्स असतात, त्याचा आउटकम चांगल्या प्रकारे यावं म्हणून हे इन्स्टिट्यूशन होत्या, पण ते तसं होताना दिसत नाहीये. जर सेव्हर स्ट्रेस बघितला तर ग्लोबल हेल्थला झालेला आहे, इकॉनॉमिक क्रायसिस आलेला आहे, तर आपल्याला कुठेतरी कळेल ज्याचे फंडामेंटल फ्लॉज इन देअर डिझाईन, म्हणजेच त्यांना सुरुवातीलाच कुठेतरी तयार करताना त्यांचे फंडामेंटल फ्लॉज आहेत. त्याचबरोबर जर मिसमॅच झालेली आहे तर ती कुठे झालेली आहे, तर जे काही डिझाईन आणि गव्हर्नन्स इन्स्टिट्यूशन्स आहे तर जे काही ग्लोबल लेवलला आहे आणि इंडियामध्येही, तर त्याचे जे काही चॅलेंजेस आहे तर ते आता मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. त्याला फ्लॉ झालेले आहेत, त्याच्यानंतर चॅलेंजेस येत आहे, ते कुठेतरी मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि जे काही ते डिझाईन कोणत्या पद्धतीने केलेले आहे, मशीनची काही इफिशियन्सी असते त्यानुसार डिझाईन केलेले आहे. तर त्यांना ऑर्गॅनिक सिस्टीम आणि नॅचरल इन्व्हायरमेंटचं समजून त्यांनी मशीनमध्ये एफिशियन्सी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्युमन सोसायटीला चांगल्या प्रकारे कसं म्हणजे ह्युमन सोसायटीच्या वापरासाठी होईल हे बघितलं गेलं, पण ते कुठेतरी कमी आहे. त्याच्यानंतर जर इंटरकनेक्टेड इश्यू बघितले आपण तर आपल्या लक्षात येतील जे की ग्लोबल चॅलेंजेस आहेत. तर जे काही 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तयार करण्यात आले आहेत, जे की युनायटेड नेशननी तयार केलेले आहेत. जे की सिस्टमॅटिक चॅलेंजेस असतात ते कुठेतरी ओव्हरकम करावे म्हणून युनायटेड नेशनने 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तयार केलेले आहेत. तर जे काही गोल आहेत तर ते आपण इथे घेतलेले आहेत, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर त्याच्यामधलं आहे नो पॉवर्टी फर्स्ट, सेकंड झिरो हंगर, थर्ड गुड हेल्थ अँड वेलबिंग, फोर्थ क्वालिटी एज्युकेशन, फिफ्थ जेंडर इक्वॉलिटी, सिक्स क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन आणि 7 अफोर्डेबल क्लीन एनर्जी, जे की आपण मागे आर्टिकल बघितलं ते. आणि आता तुम्ही हे सगळे बघू शकता, हे जे काही आहेत ते पूर्णपणे 17 आपल्याला गोल दिलेले आहेत. आणि जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे तर त्याला मराठीमध्ये शाश्वत विकास ध्येय असं म्हटलं जातं. आणि त्याची डेफिनेशन आपण बघू शकतो. जी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंटची गोल आहे तर जी काही आपली प्रेझेंट नीड आहे तर ती आपल्याला पूर्ण करायची, म्हणजे कुठेही आपली जी काही ॲबिलिटी आहे ती कॉम्प्रोमाइज न करता आपल्याला ती प्रेझेंट नीड आपल्याला पूर्ण करायची. आणि जे काही आहे तर आपल्या फ्युचर जनरेशनची पण जी काही नीड आहे ते कुठेतरी पूर्ण होईल. जे की आपले रिसोर्सेस आहेत ते आपण वापरायचेच आहेत, पण ती कोणत्याही ग्रीडच्या हेतूने न वापरता आपली नीड पूर्ण होईल इतकं बघितलं पाहिजे. आणि आपल्या जी काही फ्युचर जनरेशन आहे त्यांनाही ती वापरता येईल, असं ही जी काही डेफिनेशन आहे ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डेफिनेशन आहे. आणि त्याच्यानंतर 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल युनायटेड नेशननी फॉर्म केलेले आहेत आणि त्याला सिस्टमॅटिक चॅलेंजेस होते म्हणून. आणि जर आता सिस्टमॅटिक प्रॉब्लेम्स बघितले तर कुठेतरी इंटरकनेक्टेड आहेत इच अदर. जर बघितलं तर इन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिक आणि सोशल इश्यूज आपण कधीच त्याला सेपरेट करून नाही बघू शकत. हे जे काही इश्यूज आहेत तर ते कुठेतरी एकत्रित आहेत. जर बघितलं तर आपल्याला एखादी इंडस्ट्री सेटअप करायची आहे तर ती आपण कुठेतरी रॉ मटेरियलच्या ठिकाणी जाऊन सेटअप करतो. लाईक आपण कुठेतरी इन्व्हायरमेंट किंवा आपण जे काही फॉरेस्ट असतं किंवा जे काही आपण रॉ मटेरियल आहे तिथे जाऊन ती इंडस्ट्री सेटअप करतो, जे की आपले इकॉनॉमिक पर्पज असतो. त्याच्यानंतर जे काही सोशल इश्यूज तिथे क्रिएट होतात, जसं की तिथे जे काही लोकल असतात, जे काही जमाती असतात, ट्राईब्स असतात, त्यांचे इश्यू क्रिएट होतात. त्यांचा लाईव्हलीहूडचा प्रश्न निर्माण होतो कारण त्यांच्या जागेत जाऊन त्यांनी अतिक्रमण केलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यानंतर सोशल इश्यू तर होतात आणि इन्व्हायरमेंटला अजून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं प्रदूषण होतं. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी इंटरकनेक्टेड आहेत, आपण त्याला सेपरेट करून नाही बघू शकत. तर ह्या जे काही गोष्टी आहेत तर ते आपल्याला वाटतं एक एक्सपर्टी एक सॉल्व करेल, तर नाही. कुठेतरी आपल्याला सगळ्या एक्सपर्टीला एकत्र घेऊन त्याचे जे काही ओन प्रॉब्लेम्स आहेत ते पर्टिक्युलरली न बघता सगळे कुठेतरी कंबाईन सॉल्व करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी जर गुड सोल्युशन म्हटलं तर ते प्रॉब्लेम होतं अदरसाठी. जर आपण चांगलं सोल्युशन बघितलं एखाद्या गोष्टीसाठी तर ते प्रॉब्लेम दुसऱ्याला होतं. आणि आता बघतोयच आपण जे की गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स नोवेल कोरोना व्हायरसला जसा आहे, आणि आत्ताच मागे उदाहरण बघितलं, एकासाठी आपण जर चांगलं करायला गेलो तर कुठेतरी इकॉनॉमिक डिस्ट्रेस आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर जे की एक्सपर्टीज आहेत डिफरंट डिसिप्लिनच्या, त्यांचे जे काही पर्स्पेक्टिव्स आहेत ते कुठेतरी कंबाईन जरी केले आणि ते ग्लोबल लेवल आपण अप्लाय करायचे म्हटलं तर ते कुठेही एबल टू सॉल्व्ह होऊ शकत नाही. म्हणजेच जे काही सिस्टमॅटिक प्रॉब्लेम्स आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे तर ते सॉल्व्ह होऊ शकणार नाहीत. तर का? त्याचं सोल्युशन काय आहे? तर जे काही स्पेसिफिक कंडिशन आहे प्रत्येक कंट्रीची वेगळी आहे, त्याची लोकॅलिटी
जी आहे ती वेगळी आहे, त्याच्यानंतर त्याचं जे काही इन्व्हायरमेंट आहे, तिथली सोसायटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे ते त्या पर्टिक्युलर तिथल्या कंट्री, सोसायटी ह्या गोष्टी बघून ते सॉल्व करणं गरजेचं आहे. आणि जर बघितलं सोल्युशन आपण, तर इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि सस्टेनेबल लाईव्हलीहूड जर बघितलं आपण, तर केरळ आणि लडाख ह्या दोन पार्ट, लडाख जो की आपला वरती जम्मू काश्मीरच्या बाजूला येतो आणि केरळ जर बघितलं तर खाली एकदम साऊथ इंडियामध्ये येतो. तर हे जे काही दोन एरियाज आहेत ते डिफरंटली, म्हणजे आपण इन्व्हायरमेंटली बघितले तर परफेक्टली म्हणजेच पूर्णपणे डिफरंट आहेत, त्यांच्यात साम्य आपल्याला नाही दिसत. त्याचनंतर विस्कॉन्सिन अँड टोकियो हे जे काही दोन प्लेसेस आहेत, तर हे आउट ऑफ इंडियाच्या आहेत, म्हणजेच फॉरेन प्लेसेस आहेत. तर इथेही आपण म्हणजेच की सेम सोल्युशन नाही देऊ शकत. तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये खाली कमेंट करायचे आहेत, विस्कॉन्सिन आणि टोकियो हे कुठे आहेत, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. त्याच्यानंतर याच्यासाठी सोल्युशन कोणतं असलं पाहिजे, की लोकल सोल्युशन असलं पाहिजे. तर लोकल पॉप्युलेशन जे काही लोकल पीपल्स आहे त्यांनी तिथे सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे कुठेतरी ते सोल्युशन इम्प्लिमेंट होईल आणि त्यांच्यावर बिलीव्ह ठेवणं गरजेचं आहे. ते जे काही माहिती असते तर त्यांची माहिती कुठेतरी राईट असते, त्यांना ते लोकली बघता येतं. त्यामुळे आउटसाईड एक्सपर्ट लोकली जास्त त्यांना तिथलं नॉलेज नसतं, त्यामुळे ते जास्त काही करू शकणार नाही. जर आपण बघितलं तर 2004मध्ये जे की आपले अंदमान आणि निकोबार म्हणतो आपण आयलंड, तिथे खूप मोठ्या प्रमाणात सुनामी आलेली होती. पण तिथली जी काही पीपल्स आहे, जी काही जनता लोकल आहे, तर ते एकदम टेकडावरती जाऊन बसल्या. त्यांना माहीत होतं मोठी सुनामी आली तर आपल्याला काय करायचं, कारण त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज होतं. बट आपल्याला जर पटकन रेस्क्यू करायचं असतं, पटकन जर रेस्क्यू करायचं असते, त्यांना कुठे हलवायचं असतं, तर याच्यासाठी खूप वेळ लागला असता. बट ते इतक्या मोठ्या जे काही आपण म्हणतो सुनामी आली, तिथे जास्त प्रमाणात जे काही म्हणतो आपण मनुष्यहानी झालेली नव्हती. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल जे काही तिथले जे काही लोकल लोक आहेत त्यांना त्या गोष्टी सगळ्यात चांगल्या प्रकारे माहिती असतात, चांगल्या प्रकारे ते तिथे इम्प्लिमेंट करू शकतात. त्याच्यानंतर जे काही ॲक्टिव्ह कॉन्ट्रीब्युटर आहे नॉलेजचे, तर त्यांना ते ॲक्टिव्ह पार्टिसिपेंट्स असू शकतात. तिथं जे काही सोल्युशन तयार करायचं आहे त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात. त्याच्यानंतर जे काही डिफरंट एक्सपर्ट्स आहेत त्यांचं नॉलेजही डिफरंट असतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर इन्व्हायरमेंटचे एक्सपर्ट वेगळे असतात, सोसायटीचे वेगळे असतात, इकॉनॉमीचे वेगळे असतात. तर यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, त्यांचं नॉलेज एकत्र करून जे काही ग्राउंड रियालिटीज आहे तिथे कुठेतरी फिट बसवणं गरजेचं आहे. आणि जर आपण बघितलं तर लोकल सिस्टीम जर बघितली तर जे काही गव्हर्नन्स आहेत तर फक्त पीपल जे म्हणतो आपण लोकांनी लोकांसाठी करणं गरजेचं आहे. जी काही लोकशाहीची व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, तर लोकांनी लोकांसाठी करणं, तर त्यामध्ये आपलाही कुठेतरी सहभाग आहे. तर आपणही त्याच्यासाठी केलं पाहिजे, आपणही आपल्यासाठी करणं गरजेचं आहे. जे की महात्मा गांधीजी आणि त्यांचे इकॉनॉमिक ॲडवायझर जे की JC कुमारप्पा जे होते, तर त्यांनी एक सोल्युशन डेव्हलप केलं जे की लोकल एंटरप्राइजेस आहे. तर त्यांनी काहीतरी ऑब्झर्वेशन केले तिथे त्यांनी ऑब्झर्वेशन केले, एक्सपेरिमेंट्स केले जे काही ग्राउंड वरती जाऊन, आणि त्यानंतर त्यांनी थेरॉटिकल सेमिनार्स न देता त्यांनी ते प्रॅक्टिकली केलं आणि त्याच्यानंतर एक काय म्हणतात त्याला लोकल एंटरप्राइजेस डेव्हलप केलं. त्याच्यानंतर एक जर्नलचे एडिटर आणि फाउंडिंग EF तुम्ही प्रोनाउन्सिएशन करू शकता. त्याच्यानंतर रिसर्जन्स त्यांचं एक जे की जर्नल आहे आणि त्याच्यानंतर ते ऑथर आहे द स्मॉल इज ब्युटिफुल. तर हे त्यांचे ऑथर आहेत. तर 1970मध्ये त्यांनी जे काही इकॉनॉमिक्स थेरीज आहे त्याचे फ्लॉज काय आहेत हे त्यांनी सांगितलेलं होतं. तर फ्लॉज काय आहेत, जी काही ड्रायव्हिंग पब्लिक पॉलिसी आहे कॅपिटलिस्ट आणि कम्युनिस्ट कंट्रीची, तर ती कुठेतरी इकॉनॉमिक त्यांनी थेरी दिलेली होती, त्याचे फ्लॉज आहेत. त्याच्यानंतर ही जी काही थेरी आहे तर ते गांधीजीच्या आयडियाच्या कुठेतरी कोरिलेट होत होती, त्याला कुठेतरी सारखी असल्यासारखी वाटत होती. त्याच्यानंतर जे की इलेनॉर ऑस्ट्रम ही एक लेडी आहे आणि यांना जी काही फर्स्ट वुमेन आहे त्यांना नोबेल प्राईज भेटलेला आहे इकॉनॉमिक्समध्ये 2009मध्ये. तर या ज्या काही महिला आहेत वुमेन, तर त्यांनी एक डेव्हलप केलं प्रिन्सिपल जे काही सेल्फ गव्हर्निंग कम्युनिटीज आहे. तर त्यांनी रिसर्च केला वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, त्यात इंडियाचाही सहभाग होता. त्याच्यानंतर त्यांनी एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन केलं जे की लोकल सिस्टीम आहे सोल्युशन बेस्ट आहे. त्यांनी एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलं आणि जे काही लोकल सिस्टीम आहे तर एक बेस्ट सोल्युशन आहे असं त्यांनी सांगितलं. तर जे काही कॉम्प्लेक्स सिस्टमिक प्रॉब्लेम्स आहेत तर ते चांगल्या प्रकारे जे काही लोकल सिस्टीम आहे ते सॉल्व्ह करू शकते आणि त्याच्यासाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिक्वायर, म्हणजे तेही त्याचाही हातभार घेऊ शकतात. म्हणजे तेही घेऊन जे काही लोकल सिस्टीम आहे
ते सोल्युशन सापडू शकतात. त्याच्यानंतर जे काही त्यामुळे जे काही गव्हर्नमेंट्स आहे तरीही जे काही सिटिझन्स आहे विलेजेसमधले टाउन्समधले त्यांना जे काही पॉवर्स आहे ते डिव्हॉल्व का करत नाहीये. म्हणजेच जी काही पॉवर असते तर ती डिव्हॉल्व करणं म्हणजे जी काही सेंटर स्टेट पंचायती राज इन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो आपण अशी डिव्हॉल्व करणे म्हणजेच वाटून देणे जी काही पॉवर्स असते ते गव्हर्नमेंट का करत नाही. जर आपण बघितलं तर पंचायती राज इन्स्टिट्यूशन आणि म्युन्सिपॅलिटी हे जे काही दोन म्हणतो लोकल बॉडीज त्यात तर घटनादुरुस्ती करून त्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकलेल्या आहेत. आणि मला एक कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगायचं आहे की जे काही ह्या दोन घटनादुरुस्ती झालेल्या होत्या पंचायती राज इन्स्टिट्यूशन आणि म्युन्सिपॅलिटीसाठी तर कोणत्या इयरला झालेल्या होत्या आणि त्याची घटनादुरुस्ती कोणती होती ज्याला अमेंडमेंट म्हणतो ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खाली आन्सर द्यायचं आहे. आणि हे जे काही होती ही आयडिया गांधीजींची होती. त्यांनी सुरुवातीलाही सांगितलं होतं. त्यांचा नाराही राहिलेला आहे खेड्याकडे चला. त्यांनी सांगितलेलं आहे कुठेतरी खेड्याला डेव्हलप करा त्यांना पॉवर द्या. कारण जर आपण बघितलं ग्राउंड रियालिटी तर पंचायती राज इन्स्टिट्यूशन फॉर्म केलेले आहेत पण त्यांना अधिकार किती आहेत. सगळे अधिकार हे स्टेटनुसार आहेत. स्टेट ठरवणार तसे अधिकार. तर त्यांना कॉन्स्टिट्यूशनमध्ये महत्त्व दिलेलं आहे घटनादुरुस्ती केलेल्या आहेत पण तेवढेच पॉवर देणंही गरजेचं आहे. तर हा गोष्टी सांगू शकता आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर नक्की द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे काही त्यांनी त्यांचे ओन अफेअर्स ते गव्हर्न करतील. आणि त्याच्यानंतर जे काही इकॉनॉमिक त्यांना प्राईज मिळालेलं आहे तर कोण इलेनॉर ऑस्ट्रम तर त्या काय म्हणतात की जे काही सेव्हरल IAS म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जे की आपण सगळे त्याच्यासाठीच तयारी करत आहोत तर त्यांना ऑफिसर त्यांना काही माहीत आहेत तर त्या सांगतात. तर त्यांच्याविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर ते मोर कम्पॅशन असतात फॉर कम्युनिटीज. जे काही कम्युनिटीज आहे तर त्यांच्याप्रती त्यांना म्हणजे आवड असते दया असते त्यांना त्यांच्यासाठी करतात त्या. म्हणजेच त्यांचे कलिग्स असतात त्यांच्याकडे त्यांचा जास्त विचार न करता ते समाजासाठी काय करता येईल ह्याचा जास्त विचार करतात. आणि त्यांच्या जे काही करिअर्स असतं करिअर जेव्हा करिअर चालू असतात तर जे काही कम्युनिटी बेस्ड पब्लिक हेल्थ आहे ते इव्हॉल्युशन केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुपचं त्यांनी मुवमेंट जे आहे आंध्र प्रदेशमध्ये हेही त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जे काही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे तर त्यांनी ऑफिसरचं जे काही गोष्टी केलेल्या आहे त्याचंही ते वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही स्वच्छ भारत प्रोग्राम रिसेंटली इम्प्लिमेंट केलेला आहे तर त्यांनी त्याचाही रिव्ह्यू इथे सांगितलेला आहे. आणि जे काही गव्हर्नमेंटमध्ये गुड गव्हर्नमेंट म्हणतो आपण ते डिलिव्हरी करण्याचा त्यांनी जे काही ऑफिसर्स असतात त्यांचा मोठा हातभार त्यामध्ये लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतं तर त्याचं जे काही इंडियन गव्हर्नन्समध्ये की फंक्शन असतं म्हणजेच IAS जो असतो त्याचं खूप महत्त्वाचं फंक्शन गव्हर्नमेंट जे काही गव्हर्नन्स असतं त्याच्यामध्ये असतं. जे काही इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस हे ब्रिटिशनं फॉर्म केलेलं होतं. ब्रिटिश लोकांनी येऊन ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी फॉर्म केलेलं होतं. तर त्यावेळेची रिस्पॉन्सिबिलिटी काय होती तर कलेक्ट रेव्हेन्यूज म्हणजे जे काही रेव्हेन्यूज असतात तो कलेक्ट करणं आणि लॉ आणि ऑर्डर मेंटेन करणं हे त्यावेळेच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं काम होतं. त्याच्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर इंडियाने त्याच्यामध्ये काही गोष्टी वाढवल्या. जे काही समाजासाठी वेलफेअर जे काही समाज कल्याणकारी गोष्टी असतात त्या वाढवल्या. म्हणजे समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी त्या गोष्टी त्यात वाढवल्या. त्याच्याच नंतर जे काही गुड गव्हर्नमेंट्स आहे ते डिस्ट्रिक्ट लेवलकडून ते डिलिव्हर करण्याचं ह्या तरतुदी त्यात करण्यात आल्या. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे काही त्यांना काम करण्यासाठी इतकं कॉम्प्लिकेटेड का जातं तर जे काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतात त्या मल्टिप्लाइड स्कीम्स असतात. त्याचबरोबर काही सेंट्रल गव्हर्नमेंटनं डिझाईन केलेल्या असतात तर काही स्टेट गव्हर्नमेंटने डिझाईन केलेले असतात. आणि ह्या ज्या काही स्कीम्स आहे तर त्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असतात त्यांचे डिपार्टमेंट्स असतात त्यांच्याद्वारे मॅनेज केलेल्या जातात. कॅपिटल्स म्हणजे जे काही भांडवल पैसा असतो त्याही त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच दिला जातो. आणि जे काही लोकल फंक्शनरीज असतात त्यानंतर त्या तिकडे पाठवल्या जातात. आणि त्यांची जेव्हा एक मीटिंग होती जी काही IAS ऑफिसर इन सिमलामध्ये मीटिंग होती. आणि त्याचबरोबर कॅग काय असतो जे काही कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल्स आहेत इंडिया जे की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. तर जे काही पब्लिक पर्स आहे जे काही गव्हर्नमेंटचा खर्च आहे ते पूर्ण ऑडिट करतं तर याला आपण कॅग म्हणतो. तर तुम्हाला हे सांगायचं जे काही कॅग आहे ते कोणत्या आर्टिकलनुसार येतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खाली सांगायचं. तुम्हाला 4-5 प्रश्न आहे त्याचे आन्सर द्यायचे आहेत. तर जे काही मी मागेही विचारलेले आहे आणि आताही हा प्रश्न विचारला जे की IAS ऑफिसर
त्यांची सिमलामध्ये मीटिंग होती, तर त्यांना एक प्रश्न म्हणजे जे काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत तर त्या पूर्णपणे ग्राउंड लेवलपर्यंत बेनिफिट का भेटत नाही लोकांना, किंवा त्या इनफ का नाही आहे, त्याचं जे काही आपण तो क्वालिटी ती पूर्णपणे त्या लोकांना का मिळत नाही. तर ते ऑफिसर होते, तर त्यांनी एक लिस्ट प्रेझेंट केली. ते एक डिस्ट्रिक्टमध्ये होते, तर त्या डिस्ट्रिक्टमध्ये 300 स्कीम होत्या ज्या की ऑपरेशनल होत्या, आणि त्याच्यामध्ये जे काही सिटीजन होते त्यांना हेच माहीत नव्हतं की त्यांच्यासाठी कोणती स्कीम आहे, ते कोणत्या स्कीमसाठी इंटायटल आहेत, त्यांना कोणत्या स्कीमचं बेनिफिट मिळणार आहे. आणि इवन ज्या काही ज्या आपण म्हणतो की ज्या नोबेल प्राईज विनर आहेत इकॉनॉमिकच्या, तर त्यांनाही ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांनाही लवकर नाही कळाल्या. ज्या काही स्कीम्स आहेत त्यांना याचं काही डिसटँगल झालं, त्यांना व्यवस्थित फाउंड नाही करता आलं. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की ह्या ज्या काही इतक्या मोठ्या स्कीम्स आहेत तर त्याचं लोकांना कुठे नेमकं आपल्याला स्वतःही कळेल की त्या इतके कागदपत्र असतात की काही गोष्टी कळतच नाहीत. त्याच्यानंतर इतका मोठा जो काही पॅन्डेमिक आलेला आहे हा कुठेही म्हणजे पूर्णपणे गेलेला नाही आहे, किंवा पूर्णपणे निस्तनाभूत केलेला नाही आहे, किंवा झालेला नाही. तरीही आपल्याला काही प्रूफ मिळतील, काही इव्हिडन्सेस एमर्ज होत आहेत. सम स्टेट लाईक आपण बघू शकतो केरळ, जर केरळ बघितलं तर त्यांनी चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते चांगल्या प्रकारे उभारून येत आहे आता. आणि दुसरे स्टेट्स जर बघितलं तर त्यांचं कुठेतरी महाराष्ट्रच घेऊ शकतो आपण, किंवा तामिळनाडू घेऊ शकतो, दिल्ली घेऊ शकतो. हे जे काही आहेत तर ह्या एरियामध्ये अजूनही कुठेतरी पॅन्डेमिक म्हणतो पण ते कुठेतरी कंट्रोल नाही करता आलेलं, जे काही कोविड-19 आहे. त्याच्यानंतर जर कंट्रीचा विचार केला तर व्हिएतनाम आणि तायवान या 2 कंट्रींनाही चांगल्या प्रकारे तो कव्हर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितली याची जर सत्य घटना काय आहे किंवा याच्या मागचं कारण काय आहे, तर जे काही स्टेट्स आणि कंट्रीज आहे तर त्यांचं जे काही लोकल गव्हर्नन्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि ते चांगल्या प्रकारे तिथे इम्प्लिमेंट करतात सगळ्या गोष्टी, आणि बाकीच्यांपेक्षा खूप बेटर आहे. तर हे ते सांगतायत आपल्याला. त्याच्यानंतर जर आपण डॉमिनंट थेरी बघितली तर आपण गुड गव्हर्नमेंटसाठी काय इम्प्लिमेंट करतो, तर गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द गव्हर्नमेंट, फॉर द पीपलमेंट, जी की लोकशाहीची डेफिनेशन आहे, जी आपण लहानपणापासून रट्टा मारलेली आहे. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली शासन यंत्रणा म्हणजे लोकशाही होय. ही डेफिनेशन आपल्याला लहानपणापासून माहीत आहे. त्याच्यानंतर जर आज आपण बघितलं तर ती डेफिनेशन कुठेतरी पॉलिटिकल पार्टी इन पॉवरमध्ये आहे त्यांच्यासाठी आहे का, ही जी काही आपण म्हणतो गव्हर्नमेंट सिस्टीम आहे लोकांनी लोकांसाठी फक्त पॉलिटिकल पार्टीसाठीच आहे का, तर इथे आपल्याला रायटरने याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ही जी काही थेरी आहे तर ती कुठेतरी सगळ्या स्टेटमध्ये आपल्याला दिसेल फक्त पॉलिटिकल पार्टीसाठी कुठेतरी यूज केली जाते. त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंट आहे तर ते लोकांना वेलफेअरच्या स्कीम देतं, पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये, जे बघू शकतो आपण कोणकोणत्या स्कीमद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. त्याच्यानंतर जी काही मनी आहे तर त्यांना जे काही टॉयलेट्स आहेत ते बिल्डअप करण्यासाठी, बिल्डिंग करण्यासाठी त्यांना मनीही त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी इनफ आहेत का, तर नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी इनफ नाही आहेत. त्यामुळे जे काही गव्हर्नमेंट आहे तर गव्हर्नमेंटला सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर जे काही पीपल म्हणतो आपण, जे काही गव्हर्नन्स करतात त्यांनी स्वतःचं गव्हर्नन्स स्वतः करू द्यावं, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं त्यांना सपोर्ट करावा आणि ही रियालिटी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही विजन आहे गव्हर्नमेंटचं, लोकांचं जे काही लोकशाहीची आपण डेफिनेशन बघितली, जे काही समाज कल्याणासाठी सगळं करायचं आहे तर ते करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर 21व्या शतकातलं जे काही आपण म्हणतो की इकॉलॉजिकल आणि ह्युमॅनिटेरियन चॅलेंजेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा एक मिड पॉईंट म्हटला तर काय आहे, तर ओन्ली ह्युमॅनिटीच्या बेसिसवरती आपण ह्युमॅनिटेरियन आणि इकॉलॉजिकल जे काही चॅलेंजेस आहेत ते ओव्हरकम करू शकतो. आणि 21st सेंचुरीचा हा सगळ्यात मोठा चॅलेंजेस आहेत आपल्याला. त्यामुळे तर रायटरनी आपल्याला हे सर्व व्यवस्थित इथे दिलेलं आहे आणि ते मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर असं वाटते की काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला काही आर्टिकल समजलेलं नाही, काहीतरी प्रोनाऊन्सिएशन कुठेतरी चुकतं आहे, तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटते की मी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकते, तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लेक्चरचे. आणि त्याच्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून हे काही मटेरियल आहे त्यांनाही त्याचा फायदा होईल. कारण खूप जणांना माहीत नाही. आपण म्हणतो की एक दिवा जर लावला तर आपण सगळ्या जागेत प्रकाश पाडू शकतो जर एका दिवाने, तर तसंच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना हे पाठवा आणि त्याच्यानंतर त्यांना शेअर करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.